हाय हॅलो नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल आता हे काय चाललंय, मेहंदी कशासाठी काढतात. हे आहेत आमचे नवरदेव, म्हणजे आमचे सख्खे चुलत दीर, आणि ह्यांचा होता साखरपुडा 15 मार्चला. मग त्याच्यासाठी मेहंदी काढायचं काम चालू होतं. आणि आम्ही सगळ्या म्हणजे आमचे ते दीर आहेत म्हणल्यावर आम्ही सगळ्या भावजया त्यांच्या आजूबाजूला बसलेलो. त्यांच्या बहिणी होत्या, परत त्यांच्या चुलत्या होत्या. आणि तुम्हाला सांगते ना अजून एक की मेहंदी माझ्या जावाला एक मस्त काढायला येते बरं का. तिनं कोर्स केला नाही आहे, तिनं पण अशी बघून बघून शिकलेली आहे, पण एक नंबर मेहंदी काढते तिनं. ह्या आमच्या ननंदबाई बघा कशा मेहंदी काढून घेत होत्या जावाकडनं. मग बरोबर सगळ्यांनी पोरं मोठी मेहंदी काढायला लागल्यामुळं पोरं पण म्हणले आमच्या पण हातावर काढा. मग त्यांच्या बी हातावर मेहंदी काढली. आणि हे बघा अंशूला तर लय आवडतं मेहंदी काढायला. त्याचं बघून आरुषनं पण मेहंदी काढलेली बघा. आरुष आणि अंशू दोघांनी पण काढली. आणि ह्या आमच्या पुरी येत्या सगळ्या पुरींनी पप्पूच्या हातावरनी मेहंद्या काढल्या. आणि सगळी म्हणायला लागली मग पुरी काढतात म्हणून त्यांच्याकडनं काढून घेतल्यात बघा. मेहंदी म्हणजे अजून चालूच होतं मेहंदी काढायचं. हे बघा ही पोरं अशी मेहंदी काढून, ही नवरदेवाच्या हातावरची मेहंदी आहे बघा. हे बघा ही सगळी अशी काढून घेतली भरपूर. आणि मग थोडे व्हिडिओ आणि रील्स फोटो वगैरे असं त्यांच्या भावांबरोबर आमच्या नंदांनी घेतलं बरं का. आणि मग हे दुसऱ्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशीचं आहे बघा. आणि हे साखरपुड्याचं आहे बघा दुसऱ्या दिवशीचं. खरं तर मला साखरपुड्याला जायचं नव्हतं, पण परत मग सगळीच म्हणली चला चला म्हणल्यावर म्हणलं जाऊन यावं. कारण का पहिल्या 1-2 कार्यक्रमाला मी गेली नव्हती त्यांच्या, म्हणून म्हणलं आताच्या जावं म्हणून गेलतो बघा. पण पूर्ण आमचा जी राजपूत समाज आहे ना ते पूर्ण आमच्या गावातला होता बरं का. आणि लातूरची पाहुणी होती. लातूरची पाहुणी असल्यामुळं तिकडनं कसं यायला वराड उशीर झाला. आणि नुसता साखरपुडाच होता आज. मग ही नवरा नवरीची एंट्री करताना बघा इथं सगळ्या करवल्या होत्या त्यांच्या मागो. आम्ही बसलेलो आम्ही काय फिरलो नाही कुठं काय नाही. आम्ही आपल्या एका जागेला बसलेलो निवांत. हे स्टेजचं डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं होतं. थोड्या वेळानं तुम्हाला स्टेज पण बघायला भेटेल. हे सगळं म्हणजे असं कार्यालयच होतं. कार्यालयामध्येच सगळं साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि मग सगळे नवरदेवाच्या भोवतीनं मग फिरायला लागल्या. मग करवल्या पण होत्या भरपूर. मग पोरी तर आमच्या काय उठल्या पण नाही, त्या तिथंच एका जागेला बसून आपलं व्हिडिओ घेत होत्या. आणि मग ही एंगेजमेंट रिंग म्हणजे पूजा वगैरे करून घेतली. आणि परत मग एंगेजमेंट रिंग घालायची होती म्हणल्यावर मग ती रिंग घालण्यासाठी सगळेजण स्टेजवर गेले. मग आम्ही तर नाही गेलो, पण आम्ही खाली उभं राहिलो. मग रिंग वगैरे घालून घेतली बघा. भरपूर अशी पाहुणी मंडळी पण होती. आणि डेकोरेशन हॉलचं तर भरपूर मस्त केलं. एकामेकाला रिंग घालून घेतली बघा. कार्यालय मोठं होतं. आणि परत आमच्या सासऱ्यांनी बघा आम्हाला स्टेजवर नेलं. मग चला म्हणले बसून इथं बसताय काय म्हणले, चला आपल्याला केक कट करून घ्यायचा आहे, केक मागवला आहे म्हणून सांगितलं. मग आम्ही सगळेजण स्टेजवर गेलो आणि केक कट म्हणजे आमचे दीर केक कट करायला लागले. त्यावेळेस आम्ही सगळे स्टेजवर होतो हो का. आणि मग सगळे म्हणायला लागली. आणि हे आमच्या नंदाचं बाळ आहे बरं का, ते सारखं केक वाढायसाठी म्हणजे केक त्याला कट करायचा होता म्हणून ते सारखं धडपडत होतं. म्हणजे जायचं होतं त्याला त्याच्या मामापाशी. हे आहेत बघा आमच्या लहान जाऊबाई. कट करून झाला बघा. मग आम्ही गेलो जेवायला, कारण भूक भरपूर लागलेली त्याच्यामुळे जेवणाकडे गेलो. हे आमचे सासरे ननंदबाई बघा सगळे जेवायला बसलेली. जेवण करताना चेष्टा चालू होती बघा. सगळे म्हणजे असं चेष्टा करत होते. आणि मला म्हणत होते बघा व्हिडिओ करते म्हणून तू आलीस का काय. धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.